वाचला, मला काल कोणतरी पाठवला, उद्धव साहेब फार इंटरेस्टिंग, आपण दिला. स्वतः माननीय मंत्री आमदार राधाकृष्ण विखे, चिरंजीव सुजय विखे खासदार, आणि मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज सगळं आपल्या कुटुंबामध्ये. जिल्हा परिषदेत बहुमत असेल तर पत्नीलाच अध्यक्षपद. मुलगी सुष्मिता विखेच्या नावावर गंगापूर साखर कारखाना आता घेतलेला आहे. दुसऱ्या मुलीसाठी राहुरी कारखाना घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सन्माननीय मेवणे यांचे पाहुणे ज्यांनी महानंदा बुडवला, आपलं राजेश परजणे यांना महानंदाचं अध्यक्षपद दिलं. दुग्ध विकास मंत्री असल्याने स्वतःच्या मेवण्याला महानंदाचं अध्यक्षपद दिलेलं आहे. भाऊ मेडिकल कॉलेज पाहतायत. केंद्र सरकारने मेडिकल कॉलेज मंजूर करूनही सरकारी मेडिकल कॉलेजसाठी जागा आपल्याला मिळू देत नाहीत. सरकारी मिळू देत नाही, यांचा धंदा बंद होईल ना, मिळू देत नाहीत. आता ही जी घराणेशाही आहे, त्या घराणेशाहीच्या भ्रष्टाचाराची काही प्रकरणं आपण पहा. सध्या जो महाराष्ट्रात तलाठी भरती घोटाळा गाजतोय, तो या राज्याच्या महसूल मंत्र्यांच्या खतारीमध्ये, बरोबर ना ताई? महसूल तलाठी वरून जे आपण या राज्यातल्या तरुणांसाठी अनेकदा संघर्ष करताय, युवासेना, तलाठी भरती घोटाळा हा देशातला सगळ्यात भयंकर घोटाळा आहे आणि त्याची ईडी चौकशी व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. या तलाठी भरतीमध्ये या घराणेशाहीने इकडल्या प्रत्येक उमेदवाराकडून 30 लाख रुपये घेतल्याचा आरोप मी करत नाही, तर आमदार रोहित पवार यांनी पुराव्यासह केलेला आहे. कोट्यावधी रुपये या तलाठी भरती घोटाळ्यामध्ये या लोकांनी गोळा केलेले आहेत अख्ख्या महाराष्ट्रातून, आणि हजारो तरुणांचं आयुष्य त्यांनी रस्त्यावर उकिरड्यावर आणलेलं आहे. प्रवरा साखर कारखाना 191 कोटीचा घोटाळा केला आहे. प्रवरा सहकारी साखर कारखान्याला 885 कोटी रुपये कर्ज आणि इतर देणी असताना सुद्धा 3 वर्षाच्या ऑडिटमध्ये खोटी आकडेमोड करून कारखान्याला फायदा असल्याचं या लोकांनी दाखवलेलं आहे. कुठे आहे ईडी, कुठे आहे CBI आहे? गृहमंत्री फडणवीस, आपण ऐकताय ना, हे आपण फार कर्तव्यदक्ष गृहमंत्री आहात. विरोधकांच्या मागे लागताय, विरोधकांच्या लहान लहान खटले तुम्ही जुने उकरून काढताय, खोटे गुन्हे दाखल करताय. गणेश सहकारी साखर कारखान्यामध्ये या इकडल्या घराणेशाहीने 112 कोटी रुपयेचा साखरेचा काळा बाजार केला. आज मला वाटतं गणेश त्यांच्या हातून आपण सगळ्यांनी काढून हिसकावून घेतलेला आहे. आपल्या सगळ्यांचं मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे आजच आपण पाहिलं असतं की शिर्डी संस्थांच्या कामगार जे आहेत, विठ्ठल पवार, 598 कामगारांना 598 कामगारांच्या नोकऱ्या या लोकांनी घालवलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय उद्धवजी, आणि मी जनतेला सांगू इच्छितो की आमच्या मागे ईडी लावता, आमच्या मागे पोलीस लावता. दहशतवादाला अर्थपुरवठा करणारा डॉक्टर झाकीर नाईक जो आहे देशातून पळून गेलेला आहे, ज्याचे दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत, ज्याचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, ज्याचे पाकिस्तानचा ISIशी संबंध आहेत, त्या झाकीर नाईककडून या विखे पाटलांच्या ट्रस्टला 5 कोटी रुपये मिळालेले आहेत. हे रेकॉर्ड आहे. हा विषय मी वारंवार काढतोय. हा विषय मी अमित शहाना लिहून दिलेला आहे. हा विषय मी देवेंद्र फडणवीसना सांगितला आहे. 5 कोटी रुपये ह्याच्यावरती विखे पाटलांचं एक स्पष्टीकरण आलं आहे आणि हाच पुरावा आहे की झाकीर नाईककडून पैसे घेतल्याचा. विखे पाटील काय म्हणतात, राधाकृष्ण, मला 5 कोटी नाही मिळाले, मला 2.5 कोटीच मिळाले. यापेक्षा ईडीला पुरावा कोणता असेल की गुन्हेगारी स्वरूपाचा दहशतवादी मार्गाने मिळालेला पैसा यांच्या ट्रस्टमध्ये आला आणि अजूनही हे महाशय आणि त्यांचं कुटुंब मोकळं आहे. पण आता ते जरी मोकळं राहिलं असलं
तरी उद्याच्या निवडणुकामध्ये हे मोकळं राहणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यांना या जिल्ह्यातून कायमचं मोकळं केलं पाहिजे. आणि त्यासाठीच ही संवाद यात्रा माननीय उद्धवजींनी इथे सुरू केलेली आहे आणि माननीय उद्धवजीपर्यंत पोहोचलेले आहे. आम्ही इथे आलो आणि कालच एक बातमी पाहिली. काय शिर्डी संस्थांच्या मजूर सोसायटीमध्ये यांचा दारुण पराभव झाला. 17-0 हा आपला पायगुणा उद्धव साहेब आणि सामान्य शिवसैनिक या लढाईमध्ये सामील झालेले होते. सामान्य कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे सामील झाले होते. किती काय गुंडगिरी झुंडगिरी आपण करणार आहात. तुमच्या गुंडगिरीला त्याच गुंडगिरींना आव्हान द्यायची ताकद आमच्यामध्ये आहे. मग अशी सचिन चौगुले मला भेटले. कुठे तुमच्यावर हल्ला झाला. काँग्रेसचे आपण शहर अध्यक्ष यांच्यावरती अत्यंत निर्घृण पद्धतीने हल्ला झाला. या घराणेशाहीवाल्यांच्या गुंडाने केला. त्यांच्याच गावात जे यांच्या विरुद्ध यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवतील त्यांच्यावर अशा प्रकारे भाडोत्री गुंड घेऊन त्यांना ठार मारण्याची कारस्थानं या पवित्र शिर्डी नगरीत होत आहेत. साईबाबांच्या नगरीमध्ये होत आहेत. ज्यांनी आम्हाला श्रद्धा सबुरीचा मंत्र दिला, ज्याने आम्हाला एक जगण्याचा मार्ग दिला, त्या नगरामध्ये जर अशा गुंडगिरीला जर स्थान मिळत असेल तर मी इतकंच सांगेन, या गुंडगिरी विरुद्ध लढण्याचं बळ आम्हाला साईबाबाने दिलेलं आहे. आणि मुंबईमध्ये या गुंडगिरी आणि झुंडगिरीला आव्हान देत शिवसेना वाढलेली आहे. शिवसेनेचा जन्म रस्त्यावर झाला आहे, दगड मारून आणि दगड खाऊन. तेव्हा आम्हाला तुम्ही भलती सलती आव्हाने देऊ नका. आता मी आज बोलल्यावर ते उद्या त्याचे दिवटे चिरंजीव येतील उत्तर द्यायला. बरं का? पाहू